नेतेच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळालं. राजन तेली यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. ते नितेश राणेंवर आरोप करतात की सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या घोटाळ्याचे सूत्रधार नितेश राणे आहेत. दुसरीकडे सदाभाऊ खोत सुद्धा सांगली बँकेचा विषय काढून सांगतात की 30 लाख रुपये देऊन जागा घेतली जाते. त्यामुळे सरकारला धरता आहे हे सगळे नेते. बघा, सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेतला तो कर्ज घोटाळा आहे. खरं म्हणजे ह्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण ईडीकडे सोपवायला पाहिजे. कोकणातली जिल्हा सहकारी बँक, सिंधुदुर्गाची जिल्हा सहकारी बँक लाखो करोडोचं कर्ज ज्या पद्धतीने वितरित केलं आणि बुडवलं गेलेलं आहे, अशा प्रकारचे गुन्हे याआधी देवेंद्र फडणवीस यांनी ईडीकडे सोपवलेले आहेत. लोकांना अटका झालेल्या आहेत. का? तुमच्या पक्षामधले हे लोक तुमचे मंत्री आहेत म्हणून त्यांना एक न्याय आणि इतरांना वेगळा न्याय. राजन तेलींचं पत्र मी वाचलं. राजन तेली यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते अत्यंत गंभीर आहे. सहकारी बँकांवर तुमचा राग आहे ना, की काँग्रेसवाल्यांनी लुटलं, राष्ट्रवादीवाल्यांनी लुटली बँका किंवा अन्य कोणी लुटलं. या बँका कोण लुटताय? कोकणातल्या बँका, सहकारी बँका अनेक वर्ष राणांच्याच ताब्यात आहेत. कोण लुटतंय त्या? हा गैरव्यवहार कोण करताय? हे काय सीएमला दिसत नाही काय? राजन तेली हे माजी आमदार आहेत माझ्या माहितीप्रमाणे, आणि त्यांनी अधिकृतपणे हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी हिंमत दाखवावी. त्यांना आता परत एकदा एक्सटेन्शन दिलेलं आहे. म्हणजे कशा करता दिलाय? मग गुन्हेगारांना वाचवण्यासाठी दिलाय. करावं ना त्याने. मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती कारवाई केली पाहिजे. जर त्यांना खरोखर हे राज्य भ्रष्टाचार मुक्त करायचं असेल तर राजन तेलीच्या पत्रावर त्यांनी कारवाई केली पाहिजे.